पाडव्याचा तो दिवस आपण विसरून जाऊयात का? मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही। दादा, तुझ्यासाठी कॉफी आणू का? नाही नको, आता कॉफी घेतली तर झोपता येणार नाही। उद्या सकाळी लवकर निघायचं आहे मीटिंगला। तू चाललायस? हो, इम्पॉर्टंट मीटिंग आहे। आई पण म्हणाली जाऊन या। आणि मीरा वहिनीचं काय? ती पण म्हणाली जाऊन या। दादा, ती म्हणणारच अरे। हे बघ, अंबिका वहिनी सारखं प्रेम करणारा माणूस आहे ना, आयुष्यातून निघून जाणं हे खूप दुर्दैवी। पण मीरा वहिनी सारखी मुलगी तुझ्या आयुष्यात येणं ही खूप चांगली गोष्ट आहे अरे। तिने सगळ्यांसमोर तिच्या भावना बोलून दाखवल्या आणि तू एक असा वियर्ड काहीतरी रिॲक्ट। आय नीड सम टाइम। आता काय करायचंय ते मला कळत नाही। ओके ओके, ठीक आहे टाइम। आणि वेदाचे बाबा, उद्या प्रवासात खायला तुम्हाला पराठे चालतील ना? वहिनी, अगं हा काय प्रश्न विचारतेस तू? दादाला खूप आवडतात पराठे। दे दे, जाईल तो घेऊन। बरं ठीक आहे, मग मी करते उद्या पराठे। मीरा, नकोय। काय नको? पराठे नकोय मला। तिकडे जेवण असेल, मी तिकडेच खाईन काहीतरी। कशाला बाहेरचं कशाला खाता तुम्ही? मी बनवून देईन ना तुम्हाला, काही हरकत नाही। आणि आता झोपा तुम्ही। गुड नाईट अनन्याताई। गुड नाईट मीरा वहिनी। बघितलंस, एवढं सगळं झालं तरी कशी नॉर्मल वागते ती, याचीच भीती वाटते मला। दादा, अरे प्रेम करते ती तुझ्यावर। अथर्व, आय लव्ह यू। तुला मिळवण्यासाठी मी काही करेन, कुठल्याही थराला जाईन। बरं झालं तू मीराचं प्रपोजल एक्सेप्ट नाही केलंस, तशी तिची लायकी नाही। मीराची लायकी काढतेस माया? तुझी लायकी आहे का या घरात राहायची, या बेडवर झोपायची? आता मीरा आणि अथर्वचं नातं सुरळीत व्हायची वाट बघतेय मी फक्त, नाहीतर नाही नाही नाही, तुला एवढ्या सुखाने मी झोपू देणार नाही। एका गोष्टीने सगळंच बदलल्यासारखं झालंय। मीराशी बोलायला, तिच्याकडे बघायला सुद्धा गिल्टी वाटतंय। पण मीराशी बोलायला हवंय, तिची समजूत काढायला हवी। पण प्रेम मी फक्त एकदाच केलंय, आणि
आणि करत राहणार आहे. फक्त माझ्या अंबिकावर. पहिलं प्रेम कसं विसरायचं मला माहित नाही. मी नाही विसरू शकत. मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही. पाडव्याचा तो दिवस आपण विसरून जाऊयात का? आधी जसे राहायचो तसे राहूयात. मीच मूर्ख आहे. उगाच पुढे जायचा प्रयत्न केला मी. काय बाबा झोप येत नाहीये? आई पण झोपायचं नाटक करते. बाबा तू बोलायशी. मी आईशी नंतर बोलतो. ओके? नाही नको, तू आत्ताच बोल. हवं तर ना मी आत्याच्या रूम मध्ये जाऊन झोपते. वेदा, काय झालं? कुठे चाललीस? आई मला इथे झोपायला अडचण होते म्हणून ना मी आत्याकडे जाते. गुड नाईट. वेदा, अनन्याताई झोपल्या असतील आता. तू इथेच झोप, मी तिथे जाऊन झोपते. अगं नको आई, तसं पण मला इकडे झोप नाही लागणार. मी जाते ना आत्याकडे. तू झोपा. गुड नाईट. वेदा, तुम्हा दोघांचं आवरून द्यायला मला सकाळी लवकरच उठावं लागणार आहे. आणि उद्या पिकनिकला जायचंय की नाही तुला? हो. बाबा तुला शाळेत सोडतील. वेदा, आता इथे छान शांत झोप. झोप लागेल तुला. मी आहे तिथे. मीरा, काय करतेस? वेदाला इथे झोपायला अडचण होत होती म्हणून मी जरा तिथे झोपते. तुम्ही झोपा ना. गुड नाईट. इट्स ओके. नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.